हॅलो, मी मृदुला नायकोडी आणि हे माझं पहिलं यूट्यूब चॅनल आहे, ज्याच्यामध्ये मी मोस्टली प्रोडक्ट रिव्ह्यूज करेल. त्यानंतर मी जे काही आउटफिट्स आणि ब्रँड्स प्रेफर करते त्याबद्दल माहिती देईल आणि तसंच ब्युटी हॅक्सबद्दलही सांगेल, जे मी फॉलो करते, ज्या गोष्टी माझ्यावर वर्क करतात. सो बेसिकली माझा हा चॅनल जो काही माझा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे प्रोडक्टबद्दलचा त्या रिलेटेड असणार आहे. सो माझा पहिला टॉपिक मी आजचा चूज करणार आहे ते म्हणजे नोव्हेंबरमध्ये माझं लग्न झालं. त्या काळात मी खूप साऱ्या ज्वेलरी शॉपिंग केलेल्या, खूप सारे दुकानं फिरले आहेत, खूप सारे ऑनलाईन शॉप्स बघितले आहेत आणि ती प्रोसेस किती अवघड असते ही मी एक्सपिरियन्स केली आहे आणि ती तुम्ही करू नये म्हणून मला माझं कलेक्शन कुठून मिळालं त्याबद्दल मी माहिती देणार आहे. येस, तर ही माझी ज्वेलरी माझ्या मेहंदीच्या आउटफिटवर मी घातली होती. ॲक्च्युली मी नेक पीस ग्रीनमध्ये वोर केलं होतं, ग्रीन अँड व्हाईट डायमंड्समध्ये, आणि इयरिंग्स याच्या घातल्या होत्या. स्टील मी हा मेहंदीसाठी घेतला होता, सो आय विल शो इट टू यू. सो इट्स मिक्स ऑफ गोल्ड अँड सिल्वर, जो परफेक्टली माझ्या मेहंदी आउटफिटवर ब्लेंड करत होता. वाटलंच मी तुम्हाला याचे माझे मेहंदी आउटफिटचे पिक्स या व्हिडिओमध्ये टॅग करेल, सो तुम्हाला कळून येईल की वाय आय चोज दीज काइंड ऑफ पीसेस विथ माय आउटफिट्स. आयवाडी, पिंपरी, इथे जे लोक राहतात पिंपरी चिंचवडमध्ये, त्यांना सर्वात जवळचं आणि स्वस्तात ज्वेलरी मिळेल असं हे शॉप आहे. जर याबद्दल ही माहिती हवी असेल तर डिटेलमध्ये मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. डू आय रिअली नीड वर्ड्स टू डिस्क्राईब दॅम? खूप सुंदर आहे त्या. माझं नेक्स्ट फंक्शन होतं हळदी, नेक्स्ट डे, आणि माझा हळदीचा कलर हा ग्रीन होता बिकॉज एव्हरीवन वेअर्स येलो, ऑरेंज, सो आय वेंट फॉर ग्रीन. तर नेक पीस गळ्यात घालायचा नव्हता, सो आय वॉन्टेड की त्याचा जो गळा आहे तोच खूप सुंदर आहे आणि फोकस तसाच असला पाहिजे. सो माझी थीम लोटसची होती, त्याच्यामुळे मी माझ्या इयरिंग्ससुद्धा कॉन्ट्रास्ट कलरमध्ये लोटसच्या घेतल्या होत्या आणि ह्या थोड्या हेवी आहेत. सो याचंसुद्धा हॅक मी सांगेल बिकॉज मी कितीतरी वेळ घालून होते आणि मला पेन ॲक्च्युअलमध्ये नाही झाले. या मी ॲमेझॉनवरून घेतल्या होत्या, जेणेकरून हा पूर्ण सपोर्ट हा पूर्ण कानाच्या वरतून ही रिंग्स घातली जाते, वरतून ही स्ट्रिंग घातली जाते आणि पूर्ण सपोर्ट हा कानावर जातो. त्याच्यामुळं असे इथे वजन पडत नाही आणि दुखतही नाहीत कान. दिस इज फ्रॉम माय रिअल एक्सपिरियन्स गाईज, सो ट्रस्ट मी वेन आय से दिस. लुक ॲट द पीस. नेक्स्ट मी संगीतच्या ज्वेलरीबद्दल बोलेल. तर माझे संगीतचं जर आउटफिट जर तुम्हाला इथे कुठे दिसत असेल तर कळून येईल की इट वॉज लाईक अ सिंड्रेला फ्रॉक. जर तुम्ही ह्याचा गळा बघेल तर हा ऑलमोस्ट माझा भरपूर स्किन कवर करत होता, त्याच्यामुळे मला मिनिमल काहीतरी गळ्यात हवं होतं आणि माझे हात मोकळे होते, त्याच्यामुळे मी हातामध्ये हातफुल जसे असतात डायमंड्सचे, जे शोधायला मला भरपूर कष्ट घ्यावे लागले, तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करेल. बट मी गळ्यामध्ये हा पीस वोर केला. तर दिस इज नथिंग बट प्युअर लाईक डायमंड्सच आहेत सगळे. ह्याच्यात छोटे छोटे डायमंड स्टडेड आहेत आणि सेंटरला मोठा डायमंड आहे. इफ यू सी चा शेप जो होता तो एकतर अवल होता किंवा राऊंड शेपमध्ये होता, तर हा काहीतरी मला वेगळा वाटला. इफ यू सी की ह्याचा शेपसुद्धा प्लेईंग कार्ड्सच्या डायमंडसारखा आहे, जो मला खूप आवडला. तर हा पण पीस मी पिंपरीमधून घेतला होता. याची प्राईजही मी इथे मेन्शन करेल. याचे इयरिंग्स, याचे पण सिम्पल सोबर इयरिंग्स होते. वेअर इज द सेकंड वन? सी, दीज आर क्यूट. बट खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या फक्त शॉर्ट्स आणि रील्समध्ये मावत नाही आहेत, त्याच्यामुळे मी शेवटी यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करणं चालू करणार आहे. पिंपरीमधून मला बऱ्याचशा ज्वेलरी मिळाल्या, खूप छान रेटमध्ये मिळाल्या आणि एकदम छान क्वालिटीमध्ये. म्हणजे त्यांना बघितलं तर वाटणार नाहीत की त्या तेवढ्या स्वस्त रेंजच्या मिळाल्यात, बिकॉज त्या दिसताना इतक्या चांगल्या क्वालिटीच्या दिसतात. म्हणजे म्हणतात ना, डायमंड्समध्ये पण जर तुम्ही खरेदी करायला जाल तर त्याच्यामध्ये पण इतक्या क्वालिटी असतात की चीप क्वालिटी लगेच कळून येते.
So my jewelries are like affordable and it looks really good.